आता खायला तर आवडतो, पण बनवताना परफेक्ट होत नाही. ढोकळा बिघडतो, फुगतच नाही, स्पंजी होत नाही. तर चला मी आज तुम्हाला बिलकुल स्वीट होममध्ये जसा ढोकळा बनतो ना, तसा ढोकळा बनवून दाखवणार आहे. अतिशय फुगलेला आणि स्पंजी. तर चला सुरू करूया रेसिपी. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा. चला तर सुरू करूया रेसिपी. ह्याच्यासाठी घ्यायचं आपल्याला 1 वाटी बेसन. आता भरपूर लोक सांगतात रेसिपीमध्ये की बेसन चाळून घ्या. चाळून वगैरे काही घ्यायचं नाही बेसन. मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे त्यासाठी की बेसन चाळून का नाही घ्यायचं. जेवढं बेसन घेतलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि तेवढंच पाणी लागणार आहे, हेही तुम्हाला मी पुढं दाखवणार आहे. आता बेसनमध्ये पाणी टाकताना थोडं थोडं टाकायचं आहे सुरुवातीला, एकदम पाणी टाकायचं नाही. आणि बेसन चाळून का घ्यायचं नाही हे तुम्हाला मी इथं सांगतो आहे. कारण का बेसन जर चाळून घेतलं तर लगेच फाईन होतं आणि फुगलं जात नाही. आणि बेसन चाळून जर नाही घेतलं ना, हे बघा गाठी फोडत बसतो आपण आणि त्यामध्ये बेसन आपलं छान मॅश करण्यामध्ये वेळ जातो आणि बेसन छान फुगलं जातं. आणि जेवढं जास्त वेळ बेसनमध्ये चमचा किंवा तुम्ही हात फिरवाल तेवढं छान असं बेसन सॉफ्ट आणि फाईन होतं. आता ह्याच्यात आपण बघा, आणि अजून एक सांगतो तुम्हाला मी मेन टिप्स म्हणजे जसं तुम्ही चमचा फिरवताना एका साईडनी तसंच फिरवायचा, उलटा सरळ उलटा सरळ. म्हणजे आता असं फिरवलं की कधी लेफ्ट साईडनी कधी राईट साईडनी असं फिरवायचं नाही आहे. चला तर आता परत आपण टाकूया ह्याच्यात थोडं थोडं पाणी आणि छान असं ह्याला फाईन करून घेऊयात. आता बघा बेसन आपलं फाईन होतच आलेलं आहे आणि मी बघा एकाच साईडनी चमचा हलवतोय तर छान आपलं बेसन मॅशही होतं आणि सॉफ्टही होतं. आता बघा झालेलं आहे आपलं हे बेसन रेडी. आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण 2 चमचे तेल. आता तेल का टाकायचं, तेल टाकल्याने आपला ढोकळ्याला छान असं टेक्स्चर येतं आणि सॉफ्ट पण होतो. त्याच्यामुळं तेल टाकायला विसरायचं नाही आहे. आता टाकूया आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ. आणि मीठ टाकल्यानंतर आपण ह्याला छान असं हलवून घेऊया. तेल आणि मीठ आपलं छान मिक्स झालं पाहिजे ह्याच्यामध्ये, जेणेकरून आपण आता ह्याला ठेवणार आहोत झाकून. आता झाकून ह्याला 10 ते 12 मिनिट ठेवायचं आहे, जास्त वेळ पण नाही ठेवायचं ह्याला. आता तिकडं आपलं हे बेसन फर्मंट होतं आहे तोपर्यंत आपण इकडे घेऊया पाणी. आता माझ्याकडे स्टीमर आहे, तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही कढईमध्ये बनवू शकता. कढईमध्ये कसं बनवायचं ही व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे. आता घेतलेलं आहे आपण हे ढोकळ्याची प्लेट आणि ह्याला छान असं पहिलं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. सगळं तेल छान ग्रीस केल्यानंतर आता बघूया आपण बेसन तोपर्यंत आपलं छान असं बघा ह्याला बबल्स आलेले आहेत आणि फर्मंट झालेलं आहे. 10 मिनिटात छान फर्मंट होतं. आता टाकूया आपण इनो. आणि भरपूर लोक इथं पण चुकी करता तुम्ही, त्याच्यामुळे तुमचा ढोकळा छान होत नाही. इनो टाकला की लगेच तुम्ही चमचा घालून बेसन मिक्स करता, तर ते न करता आपल्याला इथे टाकायचं आहे अर्धा चमचा पाणी आणि ते इनोवरच टाकायचं आहे डायरेक्ट. म्हणजे काय होतं, इनो आपला छान असा गॅस बनला जातो इनोचा. आता फिरवताना पण बघा तुम्ही असंच फिरवायचं एकाच साईडनी आणि आता कंटिन्यू फिरायचं. आणि ही कृती तुम्हाला जरा फास्ट करायची. इनो टाकल्यापासून बेसनमध्ये बिलकुलही गॅप घ्यायचा नाही आहे. तुम्ही जर म्हटले आता मी फिरवून नंतर 2 मिनिटांनी, तर तोपर्यंत इनोचा सगळा गॅस निघून जाईल आणि तुमचा ढोकळा परफेक्ट बनणार नाही. आता आपण कंटिन्यू फिरवायचं, ह्याला 1 ते 1.5 मिनिट छान फिरवायचं आहे. 1 वाटीचं 2 वाटी बेसन बघा आता फुगून आपलं तयार होतं. तर कंटिन्यू फिरवत फिरवत राहायचं. चला तर बेसन इकडं छान मॅश होते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या सिटीमधून बघत आहात मला प्लीज नक्कीच कमेंट करून सांगा. आता झालं आहे आपलं हे बघा, मस्त ह्याला कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि ही बेसन झालं आहे आपलं रेडी. आता वेळ न घालवता लगेच आपल्याला हे बेसन प्लेटमध्ये ओतायचं आहे. प्लेटमध्ये ओतून घ्यायचं. आता ही तर सगळी कृती मी पहिलं सांगितलं तुम्हाला इनो टाकल्यापासून फास्ट करायची, बिलकुलही गॅप घ्यायचा नाही. आणि लक्षात ठेवा तुम्ही इनो टाकायच्या आधी तुमचं पाणी रेडी असलं पाहिजे, तिकडं पाणी उकळलेलं तयार असलं पाहिजे तिकडं. ठीक आहे, कढईमध्ये बनवा किंवा स्टीमरमध्ये बनवा. बघा मी पाणी इकडे रेडी ठेवलेलं आहे, पाणी उकळतं आहे छान. आता ठेवूया आपण प्लेट आणि प्लेट ठेवली की लगेच झाकून ठेवायचं ह्याला. लगेच झाकून ठेवायचं. झाकून ह्याला मोजून तुम्ही 10 ते 12 मिनिट 10 ते 12 मिनिट एकदम स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचे. छान असा ढोकळा आपला तयार होतो बघा. काहीही गरज नाही तुम्हाला, चाकूने काढायची गरज नाही, कशाने काढायची गरज नाही. आता चाकूला माझ्या धार नाही आहे त्याच्यामुळं कट करताना थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, तरी पण तुम्हाला पुढं दिसेलच छान आपला ढोकळा तयार झालेला आहे. एकदम स्वीट होमसारखा ढोकळा तयार होतो. आता आपण ह्याला करूया चाचणी तयार. चाचणीसाठी घ्यायचं आहे 2च चमचे तेल, जास्त तेल घ्यायचं नाही आपल्याला. त्याच्यामध्ये टाकायचे मोहरी भरपूर,
कढीपत्ता आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची मोठी मोठीच कट करायची, कारण का ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला मोठी मोठीच हवी आहे, जशी वडापावबरोबर खातो. आता टाकलं ह्याच्यात आपण 1 कप पाणी आणि 1 मोठा चमचा साखर. तुम्हाला जास्त स्वीट हवा असेल तर 2 चमचा साखर आणि 1 अख्खं लिंबू पिळून घ्यायचं आपल्याला ह्याच्यात. 1 अख्खं लिंबू पिळून घेतल्यानंतर आता हे सगळं मिश्रण गरम गरमच थंड ढोकळ्यावर टाकायचं आहे. ढोकळा तोवर थंड झालेला असतो 5 मिनिटांमध्ये. बघा आपला छान असा ढोकळा तयार झालेला आहे. आता तुम्हाला मी सांगणार आहे, कढईमध्ये तुम्ही जर बनवत असाल तर कढईमध्ये तुम्हाला थोडासा 15 मिनिट लागतात. 15 ते 16 मिनिट ह्याला छान स्लो गॅसवर वाफवून घ्यायचं आहे. आणि अजून एक टिप्स तुम्हाला महत्त्वाची फुगण्यासाठी सांगणार आहे, की ढोकळा तुम्ही ज्या वेळेस टाकताना बेसन, त्यावेळेस तुम्ही बिलकुल ही वेळ न घालवता टाकायचा. आणि तुम्ही ह्याच्यात दही मिक्स करूनही ढोकळा बनवू शकता, तरी पण तुमचा ढोकळा अतिशय अजून जाळीदार बनू शकतो. मी आता ही साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पद्धत दाखवलेली आहे. तर कशी वाटली रेसिपी? आवडली तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा.